रमेश आपल्या ठेल्यावर हिरवी कोथिंबीर ठेवून ग्राहकांना आवाज लावत होता. अरे ताजे ताजे कोथिंबीर घ्या. बिट्टू नावाचा एक ग्राहक रमेशकडे येऊन बोलतो. भैया मला 10 रुपयाची हिरवी कोथिंबीर द्या. रमेश 10 रुपये घेऊन हिरवीगार कोथिंबीर त्याला देतो. भैया 10 रुपयाचे एवढे कमी येत आहेत आता कोथिंबीर. भाऊ महागाई खूप झाली आहे. आता एवढी पण महागाई नाहीये. हे का नाही सांगत आहे की तुम्ही मनमानीची किंमत लावून ग्राहकांना फसवत आहात. भैया माझ्या गोष्टीचा विश्वास करा. मला ठोकमध्ये खरंच ह्या हिरव्या कोथिंबीर खूप महाग झाल्यात. या पूर्ण गावामध्ये फक्त सरपंचच कोथिंबीरचा सप्लाय करतो. रमेशचं बोलणं ऐकून बिट्टू दुसऱ्या दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराला 10 रुपये देऊन बोलला. भैया 10 रुपयाची हिरवी कोथिंबीर द्या. दुकानदारने बिट्टूला 10 रुपयामध्ये कोथिंबीर दिली. बिट्टू ती हिरवी कोथिंबीर घेऊन रमेशकडे येऊन बोलतो. तू 10 रुपयाचे मला थोडेसे कोथिंबीर दिली हातामध्ये आणि त्या दुकानदाराने 10 रुपयामध्ये एवढी मोठी कोथिंबीर दिली. दे माझे पैसे वापस कर. मला तुझे हिरवी कोथिंबीर नाही पाहिजे. आणि मी तर काय तुझ्याकडून या गावामधून कोणीच हिरवी कोथिंबीर घेणार नाही. तू तर लूट माजवून ठेवलीयस. बिट्टू रागात तिथून निघून जातो. रमेश संध्याकाळी आपल्या घरी जाऊन आपल्या बायको स्वातीला बोलत असतो. मला समजतच नाहीये बघ स्वाती की दुकानदार स्वस्तामध्ये एवढी सगळी कोथिंबीर ग्राहकांना देतो तरी कशी. आणि याच्यामुळे माझ्या दुकानदारीवर खूप मोठं नुकसान होतंय. तुम्हाला माहित नाही कधी अक्कल येणार. अहो तुम्ही हे का नाही समजत की तो जमीनदार तुम्हाला महागाची कोथिंबीर विकतो आणि त्या मोठ्या दुकानदारांना स्वस्तामध्ये कोथिंबीर देतो. पण याच्यामुळे जमीनदाराला काय फायदा होतोय. जरा विचार करा. काही वेळ पहिला आमच्या गावामध्ये हिरव्या कोथिंबीरीने भरलेले किती ठेले होते. पण त्यानंतर हळूहळू करून ते सगळे ठेले संपून गेले. आता ह्या गावामध्ये फक्त तुम्हीच ठेल्यावर हिरवी कोथिंबीर विकता. ज्या दिवस तुम्ही पण या धंद्याला बंद कराल त्या दिवस दुकानदार आपल्या मनात आलेला रेट ग्राहकांना सांगून विकतील. तू बरोबर बोलत आहेस स्वाती. मला ह्याच्याबद्दल जमीनदारासोबत बोलावंच लागेल. दुसरा दिवस रमेश गावाच्या जमीनदाराकडे जातो. रमेशला बघून जमीनदार बोलतो. काय झालं रमेश. कालच तर तू माझ्याकडनं कोथिंबीर घेऊन गेला होतास. काय इतक्या लवकर तू ते विकून टाकलेस. मी त्याच बद्दल तुमच्या सोबत थोडी चर्चा करायला आलोय. काय झालं. सगळं ठीक तर आहे. जमीनदार साहेब सगळ्या दुकानदारांना तुम्हीच हिरवे कोथिंबीर विकतात. पण काही दिवसापासून मी बघत आहे की सगळे दुकानदार कमी रेटमध्ये हिरव्या कोथिंबीर ग्राहकांना जास्त देतात. ही तर चांगली गोष्ट आहे रमेश. तू पण कमी रेटमध्ये ग्राहकांना विक. जमीनदार साहेब दुकानदार असं तेव्हाच करू शकतात जेव्हा तुम्ही त्यांना स्वस्तामध्ये आणि मला महागामध्ये हिरवी कोथिंबीर देताय. तू बिलकुल बरोबर बोललास रमेश. कारण की जेवढे पण दुकानदार आहेत ते माझ्याकडनं नगदमध्ये हिरवी कोथिंबीर घेतात आणि मोठ्या प्रकारे त्याचा कारोबार करतात. आणि तू ठेला लावून त्यांची सगळ्यांची दुकानदारी खराब करतोस. त्यामुळेच तू आजपासून हिरवी कोथिंबीर विकणं बंद कर. ही तर खूप चुकीची गोष्ट आहे जमीनदार साहेब. याचा अर्थ माझी बायको बरोबर बोलत होती. कारण तुम्ही छोट्या दुकानदारांना संपवून मोठ्या दुकानदारांना बढावा देत आहात. तुझी हिम्मत कशी झाली माझ्यासोबत असं काही बोलायची. आजपासून तुला काही हिरवी कोथिंबीर वगैरे नाही मिळणार. जाऊन काहीतरी दुसरा धंदा शोधायला सुरू कर. जमीनदार रमेशला अपमानित करून आपल्या हवेलीमधून बाहेर काढतो. दुसऱ्या दिवसापासून रमेश ठेला लावायचं बंद करतो आणि मोठ्या दुकानदारांनी आपली मनमानी सुरू केली. काही दिवसांनंतर बिट्टू एका दुकानदाराकडे हिरवी कोथिंबीर घेण्यासाठी आला. मला 10 रुपयाची कोथिंबीर द्या. दुकानदार एकदम कमी कोथिंबीर बिट्टूला देतो. अरे हे काय 10 रुपयाचे एवढे कमी का धनिया. नाही एवढ्या रुपयामध्ये फक्त एवढेच भेटतात. माहिती तरी आहे का हिरव्या कोथिंबीरीचे रेट महाग झालेले आहेत. मी एवढे महाग हिरवी कोथिंबीर नाही घेऊ शकत. तर मग आपल्या जेवणामध्ये हिरवी कोथिंबीर खाणं बंद कर. रमेश या दृश्याला एकटक बघत होता. तो निराश होऊन आपल्या घरी परत येऊन बसतो की तेव्हा गावाचे बलिया नावाचा एक बुजुर्ग तिथे येतो.
अरे बलिया काका, तुम्ही अचानक इथे कसे काय? तुझ्यासोबत जमीनदाराने खूपच वाईट केलं. जमीनदाराला असं नव्हतं करायला पाहिजे. आता काय बोलू काका, मी ऐकलं आहे की कुठल्या जमान्यामध्ये तुमच्या शेतामध्ये खूप हिरवी कोथिंबीर उगवत होतात. त्या जमान्यामध्ये मी दुकानदारांना हिरवी कोथिंबीर अशीच फ्रीमध्ये देत होतो. पण आता जमाना बदललाय ना काका. जमाना तर खरंच बदलला असेल रमेश, पण हिरव्या कोथिंबीरीचं जादुई गाव अजूनही आहे. हे ऐकून रमेश खूप विचित्र प्रकाराने घाबरतो. मी तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही समजलो काका. रमेश, गावातले सगळे लोक हे समजतात की मी माझ्या शेतामध्ये हिरवी कोथिंबीर उगवतो, पण हे खरं नाहीये. खरं तर हे आहे की मी त्या जमान्यामध्ये हिरव्या कोथिंबीरच्या गावातून आणत होतो, कारण ते एक जादुई गाव आहे. या जादुई कोथिंबीरीच्या गावाचं द्वार कुठे उघडतं हे फक्त मलाच माहिती आहे. माझी इच्छा आहे की तू त्या जादुई कोथिंबीरीच्या गावामध्ये जावं आणि तिथून हिरवी कोथिंबीर घेऊन सगळ्या गावाला मुफ्तमध्ये विकावं. त्याच्यानंतर तू चमत्कार बघशील. बलिया काका, काय तुम्ही चेष्टा तर नाही करत आहे ना? नाही रमेश, आपल्या गावापासून काही दूर एक तलाव आहे जो की भूत प्रेताच्या नावाने प्रसिद्ध आहे. तू जाऊन त्या तलावात उडी मार. तू स्वतः जादुई कोथिंबीरीच्या गावात पोहोचून जाशील. आणि हो, ह्या रहस्याला स्वतःपर्यंत सीमित ठेव. एवढं बोलून बलिया काका तिथून निघून जातात. मी बलिया काकांना जेवढं ओळखते ते कधीच खोटं बोलत नाहीत. तुला एकदा असं करायला हवं. मला असं वाटतंय की त्या जमीनदाराची दुकानदारी या गावामध्ये जडपासूनच संपायला हवी. रमेश बलिया काकाच्या सांगलेल्या जाग्याटी पोचतो आणि त्या तलावाला एकटक बघायला लागला. रमेश त्या तलावाच्या आत उडी मारतो. त्याने स्वतःला एका विचित्र गावामध्ये पाहिलं. रमेशने बघितलं की त्या गावामध्ये सुखसुविधाची प्रत्येक वस्तू तिथे होती, पण ते सगळं काही हिरव्या कोथिंबीराचंच बनलेलं होतं. रमेश एकदम आश्चर्यचकित होऊन जातो. हे तर खूपच वेगळं सगळंच गाव आहे. इथे तर सगळीच वस्तू हिरव्या कोथिंबीरीची बनली आहे. तेव्हा रमेशच्या कानामध्ये एका माणसाची आवाज पडते. तू एकदम बरोबर बोललास. हे जादुई कोथिंबीरीचं गाव आहे. रमेशने बघितलं की तो माणूस सायकलवर बसलेला होता आणि त्याला बघून हसत होता. मी इथून कोथिंबीर घेऊन जाऊ इच्छितो. तुला इथून जेवढी ही हिरवी कोथिंबीर न्यायची आहे घेऊन जा. इथून कोथिंबीर घेऊन जायची किंमत नाही चुकवावी लागत. रमेश खूप सगळी हिरवी कोथिंबीर घेऊन तलावाच्या किनारी येऊन पोचला आणि तलावाच्या आत उडी मारला. तलावाच्या आत उडी मारतानाच रमेश आपल्या गावामध्ये प्रवेश करतो. अरे वा, जादूच्या हिरव्या कोथिंबीरीच्या गावामधून येण्या आणि जाण्याचा रस्ता तर खूपच सोपा आहे. आता मी तिथून रोज हिरवी कोथिंबीर आणून गावामध्ये मुफ्तमध्ये वाटेल. रमेश त्या दिवसापासून गावामध्ये फुकटच कोथिंबीर विकायला लागला. काही दिवसांनंतर एक ग्राहक रमेशकडे येऊन बोलतो. अरे भैया, तुमच्या इथल्या हिरव्या कोथिंबीरीत काही औषध मिळवलंय का? नाहीतर काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? माझ्या बायकोच्या पोटात खूप दुखायचं पहिले, पण जेव्हापासून तिने हिरव्या कोथिंबीरीला जेवणात टाकायला सुरू केलं तेव्हापासून ती बिलकुल ठीक आहे. एवढं बोलून तो माणूस रमेशला खूप सगळे पैसे देऊन जातो. काही दिवसांनंतर रमेशने घेऊन आलेली हिरवी कोथिंबीर खाल्याने रमेशच्या गावाची आजारी लोक बरोबर व्हायला लागली आणि रमेशला इनाम म्हणून खूप सगळे पैसे देऊन जायला लागले. जमीनदार रागाने आग बबूला झाला आणि स्वतःला बोलला, शेवटी हा 2 कवडीचा रमेश स्वतःला कायच समजतोय. याच्यामुळे माझा सगळा धंदा चौपट झालाय. मी याला सोडणार नाही. मी याला धडा शिकवूनच राहील. एवढं बोलून जमीनदार रागाने बाजारामध्ये त्या ठिकाणी जातो जिथे रमेश आपला ठेला लावायचा. रमेश, तुझ्यामुळे माझा धंदा चौपट झालाय. मी तुला उद्यापर्यंतचा वेळ देतोय. या गावाला सोडून चालला जा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. रमेशला काही करायच्या आधी एकदा विचार करा जमीनदार. काय म्हणायचं आहे तुला? रमेशने आणलेले हिरव्या कोथिंबीर खाल्ल्यापासून गावातले सगळे आजारी लोक स्वस्थ झालेत
आणि रमेश हिरव्या कोथिंबिरीचे आमच्याकडून पैसे पण नाही घेत. तुम्ही सगळे वेडे झाला आहात. हा मुफ्त मध्ये जरूर हिरवी कोथिंबीर देतो, पण गावातले किती नाही तरी मूर्ख लोक याच्या हातामध्ये खूप सारे पैसे ठेवून चालले जातात. काय याच्याबद्दल कधी विचार केलाय तुम्ही? कारण की त्यांच्या परिवारामधले वर्षापासूनचे आजारी लोक रमेशच्या हिरव्या कोथिंबीरमुळे नीट झालेत. तू काय वेडा झालायस का? कधी तू याला विचारलंय की शेवटी हा रोज रोज एवढी सगळी कोथिंबीर आणतो तरी कुठून? मला तर विश्वास आहे की हा जरूर कुठून तरी चोरी करत असेल. तेव्हा तिथे खूप सगळ्या लोकांची गर्दी एकत्रित होते. त्या गर्दीमध्ये एक माणूस जमीनदारला बोलतो, कुठून पण आणत असेल, आम्हाला याच्याशी काय घेणं देणं? आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की याची हिरवी कोथिंबीर खाऊन लोक नीट होत आहेत. आता इथून नीट प्रकारे निघून जा जमीनदार साहेब, नाहीतर ही गर्दी बघत आहात ना, ही तर तुम्हाला मारायलाच एकत्र झाली आहे. गर्दी बघून जमीनदार खूप जास्त घाबरतो आणि तो गपचूप तिथून निघून जातो. जमीनदार इतका जास्त घाबरलेला की तो दुसऱ्या दिवशी गाव सोडूनच निघून गेला. रमेशची बायको स्वाती रमेशला बोलते, मी तुम्हाला बोलले होते ना की बलिया काका कधीच खोटं नाही बोलत. तू बरोबर बोलली होतीस स्वाती. तेव्हा तिथे बलिया काका येतात आणि रहस्यमय अंदाजामध्ये हसत हसत रमेशकडे बघून बोलले, काय बोललो होतो मी तुला? त्या जादूच्या हिरव्या कोथिंबीरच्या गावामधून हिरवी कोथिंबीर आणल्यानंतर त्याचा चमत्कार बघ. बलिया काकाचं बोलणं ऐकून रमेश आणि त्याची बायको दोघे जण हसायला लागतात.